मंडळी, सो कशा आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर मंडळी, तुम्ही बारवी डॅमच्या जवळच मस्तपैकी विला शोधताय, तर आज आपण आलोय एका लक्झरी विला इथे. सो आपण आतमध्ये जाऊया, मस्तपैकी एक्सप्लोर करूया. इथलं फूड, इथलं रूम, इथला पूल, मी प्रत्येक गोष्ट डिटेल्स मध्ये सांगणार आहे. सो त्यासाठी ब्लॉग एंड पर्यंत बघत राहा. तर मंडळी, तुम्ही इथला बाहेरचा हॉल बघू शकता. किती मोठा हॉल आहे ते. इथे मस्तपैकी सिटिंग एरिया आहे, या साइडला आहे टीव्ही, आणि हा हॉल खरंच खूप मोठा आहे. तर मंडळी, तुम्ही बघितलाच आहे हा हॉल किती स्पेशियस आहे. आता आपण बघूया इथले 4 बेडरूम आणि ते अटॅच किचन सुद्धा आहे, तो सुद्धा बघूया. चला. तर मंडळी, हे आहे आपला किचन एरिया आणि तुम्ही बघू शकता किचन सुद्धा किती मोठा आहे तो. जर तुम्हाला सेपरेट जेवण बनवायचं असेल तुमच्या फॅमिलीसाठी, ग्रुपसाठी, तर त्यासाठी मस्तपैकी मोठा किचन आहे. फ्रीज सुद्धा आहे. तर मंडळी, आपल्या इथे किचन बघून झालंय. सो आपण जाऊया आणि इथले बेडरूम बघूया. तर खाली आहे 2 बेडरूम आणि वरती आहे 2 बेडरूम. असा हा आपला 4 BHK चा विला आहे. सो चला आपण इथले रूम्स बघूया. तुम्ही या साईडला बघू शकता, एवढा मोठा पोरींसाठी मिरर आहे आणि या साईडला आहे वॉशरूम. आणि हा आहे आमचा बेडरूम, जो आम्ही सध्या घेतलाय, आपला फर्स्ट बेडरूम. सो तुम्ही इथला बेडरूम बघू शकता, किती मोठा आहे, क्लीन आहे. इथे स्टोरेज प्लेस सुद्धा आहे सामान ठेवण्यासाठी. अटॅच वॉशरूम आहे. प्रत्येक रूम मध्ये AC आहे आणि रूम एवढा सुंदर आहे की तुम्ही बघू शकता. मंडळी, या साईडला आहे आपला फर्स्ट बेडरूम आणि याच्या समोरच आहे आपला सेकंड बेडरूम. सो आपले खालचे दोन्ही बेडरूम हे सेम आहेत. तर आता आपण वरती जाऊया आणि वरचे 2 बेडरूम बघूया कसे आहेत ते. तर हॉल मधूनच एंट्री आहे वर जाण्यासाठी. तर मंडळी, हा आहे आपला जिम एरिया आणि तुम्ही बघू शकता हा जिम एरिया पण किती मोठा आहे. ज्यांना सुद्धा जिमची आवड आहे त्यांच्यासाठी हा सेपरेट स्पेशल आहे जिम एरिया. इथे खाली डंबल्स वगैरे सुद्धा ठेवले आहे. आणि या साईडला आहे तुम्ही तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली बरोबर मस्तपैकी गेम्स खेळू शकता. तर म्हणजे जिम एरियाला अटॅच बाल्कनी आहे. आपण बघूया कशी आहे ती. ओ, तुम्ही बघू शकता किती ऊन आहे, बट ही बाल्कनी खरंच खूप मोठी आहे, खूप मस्त आहे. वाव. आणि या साईडने सुद्धा दरवाजा यायला. वो. आणि तुम्ही बघू शकता समोरच एवढा मोठा आणि क्लीन स्विमिंग पूल आहे. आणि तुम्ही बघू शकता पूल पण किती डीप आहे, मोठा आहे आणि आजूबाजूला पूर्ण हिरवळच हिरवळ आहे. तर म्हणजे जिम एरियाच्या समोरच एक बेडरूम आहे, तर आपण तो बघूया. आणि इथे अटॅच वॉशरूम सुद्धा आहे बाहेर.
तर म्हणजे आपण खाली रूम बघितला, सेम रूम हा असाच आहे, खूप मस्त आहे, खूप क्लीन आहे. तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी झोपण्यासाठी बेड आहे. या साईडला आहे सिटिंग एरिया. प्रत्येक रूम मध्ये स्टोरेज प्लेस आहे, अटॅच वॉशरूम आहे आणि प्लस एसी आहे. आणि इथून जो व्ह्यू दिसतो तो खरंच खूप सुंदर आहे. तर म्हणजे हा होता आपला तिसरा बेडरूम. तर आपण चौथा लास्टचा बेडरूम बघूया कसा आहे तो. तुम्ही इथून खालचा व्ह्यू सुद्धा बघू शकता. इथून आपला हॉल दिसतोय आणि खालून किती सुंदर वाटते खालचा व्ह्यू बघण्यात. व्ह्यू मीन्स आपला हॉल. एवढा स्पेशियस हॉल आहे ना खरंच. हा आहे आपला लास्ट फोर्थ बेडरूम. वो सेम हा बेडरूम पण सेम तसाच आहे. खूप जास्त सुंदर लक्झरी आहे आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक रूम मध्ये वेगवेगळी पेंटिंग आहे, त्याने तर अजूनच लुक येतं. आणि अटॅच वॉशरूम सुद्धा आहे. आणि मी तुम्हाला मोठी एक गॅलरी दाखवलेली, मोठीशी होती, तिला अटॅच इथून सुद्धा तुम्ही जाऊ शकता. तर म्हणजे संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आपण जाऊया त्या बारवी डॅमला. तिथे मस्तपैकी ड्रोन शूट करूया आणि मी तुम्हाला इथलं ड्रोन शूट पण दाखवते कसे आलेत ते. तर मंडळी आताच आमचं इथलं मस्तपैकी शूट करून झालंय. इथला नाईट व्ह्यू तर खरंच खूप छान आहे. आणि हा विला 4 BHKचा आहे, पूर्णपणे लक्झरी आहे, क्लासी आहे. तुमचा मोठा ग्रुप असो, मोठी फॅमिली असो, तुम्ही बदलापूरच्या इथे येऊ शकता. बदलापूरमध्येच आहे ते, पण बारवी डॅमच्या अगदी जवळ आहे, 5 मिनिटावरच. सो तुम्ही मध्ये ब्रेक घेऊन सुद्धा बारवी डॅमच्या इथे फिरायला जाऊ शकता. तिथे नदी सुद्धा आहे आणि तिथला सनसेट व्ह्यू तर बघण्यासारखा आहे. सो इथे ऑल प्राइस मी कॅप्शनमध्ये देईलच. सो तुम्ही पण इथे लवकर व्हिजिट करा. इथले ऑल डिटेल्स मी कॅप्शनमध्ये देईल, ॲड्रेस, लोकेशन कॅप्शनमध्ये देईल. सो असेच आमचे नवनवीन ब्लॉग येत राहतील, असं मला सपोर्ट करा. सो आता पुरता बाय आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.